नितेश राणेंची रात्री उशिरा दोडा मार्गामध्ये अचानक भेट। हिंदुत्वाचं काम करणाऱ्यांना मदत करणं ही माझी जबाबदारी, नितेश राणेंची प्रतिक्रिया। रत्नागिरीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे संदीप सुर्वेंची बिनविरोध निवड। 2028 पर्यंत संदीप सुर्वे बाजार समितीचा कारभार पाहणार। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील चांदणी नदीवरील पूल धोकादायक, महापुरामध्ये कठडेही वाहून गेले। पुलाची आणि कठड्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। धुळ्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यामध्ये मोठी वाढ। जिल्ह्यावरील पाण्याचं संकट टळलं। 8 मध्यम प्रकल्प 100% भरले। नाशिकच्या लासलगावमधील कोटमग गावात मध्य रेल्वेवर उड्डाणपूल बांधून द्यावा, ग्रामस्थांची मंत्री छगन भुजबळांकडे मागणी। लासलगाव पिंपळगाव या मार्गावरील गावांचा संपर्क तुटल्यानं नागरिकांची प्रचंड गैरसोय। गोंदियाच्या आमगावमधील व्यापाऱ्याची कमी दरात तांदूळ देण्याचं आमिष देऊन 1 कोटी रुपयांची फसवणूक, पैसे दुप्पट करण्याच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा प्रकार। मध्य प्रदेशमधील 3 आरोपींना गोंदिया पोलिसांकडून अटक। वर्ध्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्याची वारी उपक्रम, महिलांची आरोग्य तपासणी करत मार्गदर्शन। वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील सेवा पंधरवड्याचा आमदार दादाराव केसेंच्या हस्ते शुभारंभ, तहसीलदार आणि विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती। रत्नागिरीच्या लांजातील कुर्णेमध्ये राखीव जंगलातून सागाची चोरी, कुंभवडेमधील 7 जणांना वनविभागानं ताब्यात घेतलं। 28 लाखांचा मुद्देमाल जप्त।